देशामध्ये 200 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत। टॅक्स रिटर्न मध्ये चुकीची कपात सूट दाखवून कर चोरी करण्यात आली आहे। चार्टर्ड अकाउंट्स टॅक्स प्रॅक्टिशनर्स विरोधात ही कारवाई झाली आहे। पक्षाच्या नावाने देणग्या स्वीकारून कर चोरीचाही संशय व्यक्त केला जातोय। कारवाईमध्ये संभाजीनगरच्या सीए फार्मचा सुद्धा समावेश आहे। तर देणगीसाठी 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय सुद्धा आहे आणि म्हणूनच ही जोरदार छापेमारी झालेली आहे। अधिक माहिती आपल्याला या संदर्भात देतात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, 200 ठिकाणी तब्बल संपूर्ण भारतात छापेमारी झाली आहे। संभाजीनगरमध्ये कुठे कुठे? प्रज्ञा, ही देशभरातील कारवाई आहे आणि मोठी कारवाई समजली जाते। या सगळ्या प्रकरणात कारवाईचं कारण म्हणजे अनेक ठिकाणी जे आहे तर आयकर जे आहे तर भरण्यापासून सुटका मिळण्यासाठी किंवा त्याचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे आहे तर बनावट देणग्या ज्या आहेत तर दाखवण्यात आल्या। यात राजकीय पक्षांच्या देणग्या देखील दाखवण्यात आल्या आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात तब्बल 200 ठिकाणी कारवाई झाली, ज्यात 70हून अधिक अधिकाऱ्यांचा ताफा होता। 16 तास ही सगळी कारवाई सुरू होती आणि संभाजीनगरमध्ये 5 ठिकाणी ही सगळी कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। आणि या कारवाईमध्ये 2 सीए बंधू आहेत संभाजीनगरचे, त्यांच्या कॉलेज आणि कार्यालयावर ही सगळी कारवाई करण्यात आली। तब्बल 16 तास त्यांची चौकशी सुरू होती आणि जी आयकर विभागाला संशय आहे तर या दोन्ही सीए बंधूंनी तब्बल 300 कोटींचा घोटाळा केल्याचा अंदाज आहे आणि त्यानुसार आता कारवाई सुरू आहे। पुढील 2-3 दिवस ही कारवाई सुरू असणार असल्याचं देखील सांगितलं जातंय। आता या सगळ्या प्रकरणात काय काय आयकर विभागाच्या हाती लागलं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। मात्र जे कर चुकवण्यासाठी जे आहे तर वेगवेगळी शक्कल या सगळ्या सीए बंधूंनी लढवली होती आणि अशीच शक्कल जी आहे तर राज्यातील नव्हे तर देशभरातील 200 ठिकाणी जे आहे तर कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता ह्या सगळ्या प्रकरणात आयकर विभागाच्या हाती काय काय लागतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण देशातील ही मोठी कारवाई आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।